नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याने स्वतःला शिक्षा करून घेतलेली असते आणि पार्थ काव्याच्या त्या जखमीवरती मलम लावत आहे आणि काव्याची काळजी घेत आहे. तर इकडे नंदिनी जी आहे ती देवाकडे प्रार्थना करत आहे, शंखनाद करत आहे, देवाची आरती करत आहे आणि त्याचबरोबर देवाकडे साकडं घालत आहे की लवकरात लवकर जीवा शुद्धीवर यावा, लवकरात लवकर जीवा शुद्धीवर यावा यासाठी जे काही करता येईल ते सगळं करायची इकडे नंदिनीची तयारी आहे. त्याचवेळी मानिनी तिथे आलेली असते आणि मानिनी नंदिनीला म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा नंदिनी सांगते की लवकरात लवकर जीवा शुद्धीवर येतील आणि शुद्धीवर येताच ते पहिला तुम्हाला पाहतील, तुमच्यासाठी हाक मारतील. हे सगळं नंदिनीने शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर वटपौर्णिमेचा दिवस आहे. काव्या इकडे घाबरलेली असते आणि नंदिनी काव्याकडे आता वटपौर्णिमेसाठी साडी घेऊन आलेली आहे आणि काव्याला तिने साडी नेसायला देत आहे आणि सांगत आहे की जीवा नक्की शुद्धीवर येतील, काळजी करू नको. आता नंदिनीने सगळ्यांना शब्द दिलेला आहे आणि आता नंदिनी जीवाला शुद्धीवर आणण्यासाठी काय काय करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे नंदिनी जी आहे ती खूप विचार करत आहे जीवाच्या बाबतीत काय झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. तर इकडे रम्या जी आहे तिला जाणून घ्यायचं आहे की नक्की तिथं काय झालेलं आहे, जीवाच्या बाबतीत असं कसं झालेलं आहे, शेकोटीत जीवा कसं काय पडला आणि हे सगळे प्रश्न पडलेले आहेत. आणि जरी शेकोटीत पडला असेल तरी त्याच्या छातीला कसं काय भाजलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रम्याला हवी आहेत. आणि रम्या ते सगळं काव्याला विचारत आहे. काव्याला म्हणत आहे काय झालं नक्की. काव्या म्हणत असते ट्रूथ अँड डेअर गेम असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर काव्याला ती विचारू लागते की सांग ना काव्या, नक्की काय काय झालेलं होतं, कशामुळे हे सगळं झालेलं आहे. असे अनेक प्रश्न ती विचारत असते आणि काव्याला तिथे भांबावून सोडत असते. काव्या मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरं देत असते. पण ती अचानक म्हणते की बास, बंद कर तुझं बोलणं, काय चाललंय तुझं, मला राहू दे एकटं, माझी स्पेस मला हवी आहे, असं म्हणत काव्या रागाने तिथून निघून जाते. रम्या मात्र इकडे विचार करू लागते की असं काय झालं अचानक, म्हणजे ही एवढी रागात तावातावात का निघून गेलेली आहे, असं काय घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळे प्रश्न तिला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधाशोध ती करत असते. इकडे आता रम्याचा कुटाणा झालेला असतो. तर इकडे वसू आत्या जी आहे ती इकडे बाबांना सांगत असते, म्हणजे पारच्या बाबांना बोलत असते. ती म्हणत असते की बाद झालं विक्रम, हे सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे आणि तू तुझ्या सुनांचेच लाड करत बस. आणि इकडे ती म्हणत वसू आत्याला सांगितलेलं असते की तिकडे जा आणि रम्याला तुझ्याकडे घेऊन जा रूममध्ये, ही कॉफी तुझ्यासाठीही केलेली आहे असंही सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि ती म्हणत असते की ठीक आहे, दे तुझ्या सुनांना कॉफी, दे, काय द्यायचंय ते दे, मला काय देणं घेणं नाही आहे त्याच्याशी, असं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या रडत आलेली असते आणि आल्या आल्या ती विक्रमला मिठी मारते आणि रडू लागते. तेव्हा विक्रम म्हणतो की काय झालं. काव्या म्हणत असते की जीवा अजून शुद्धीवर आलेला नाही. हे सगळं काव्या बोलत असते. तेव्हा विक्रम म्हणत असतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, अगं जीवा येईल शुद्धीवर आणि एवढं काही नाही आहे, ठीक आहे, तुझी काही चूक झालेली नाही आहे, तू घाबरू नको, असं तो बोलत असतो. खरं तर काव्याचीच सगळ्यात मोठी चूक असते, या सगळ्याला काव्या जबाबदार असते, हे काव्यालाही माहिती असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं मानिनी जी आहे ती जीवाची काळजी घेत असते. जीवाचा ताप काही कमी झालेला नसतो आणि मानिनी खूपच कासावीस झालेली असते. तिथे पार्थ उभा असतो आणि मानिनीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. पण त्या दरवाजातून बाहेरून नंदिनी हे सगळं पाहत असते. ती जीवाकडे पाहत असते, ती रडत असते, तिला वाईट वाटत असतं. तिला कळत नसतं की या सगळ्यातून मी काय मार्ग काढणार आहे, मी कसं सगळं मॅनेज करणार आहे, हा प्रश्न नंदिनीला पडलेला असतो. इकडे मानिनी मात्र खूप हायपर झालेली असते. जे काय सगळं घडलेलं आहे त्या सगळ्याचा दोष ती नंदिनीला देत असते. काव्या तिच्या रूममध्ये आलेली असते आणि काव्या म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. विक्रम काकांनाही असं वाटत आहे की माझा काही दोष नाही आहे, सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. आज पहिल्यांदा नंदिनी ताईला मानिनी काकू एवढं बोललेले आहेत. आजपर्यंत त्या फक्त नंदिनी ताईचं कौतुक करत होत्या, पण या सगळ्याला मी जबाबदार आहे, या सगळ्याला मी दोषी आहे, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, असं म्हणत काव्या स्वतःला दोष देऊ लागते. कारण या सगळ्यासाठी तिने जबाबदार आहे आणि तिला असं वाटत असतं की हे सगळं जे काही झालेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे. या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात आणि तिने स्वतःला त्रास करून घेऊ लागते. ती म्हणते जीवा आज जीवा झोपून आहे ते फक्त माझ्यामुळं आहे,
या सगळ्याला मी जबाबदार आहे, हे सगळं मी केलेलं आहे. मला माहिती होतं जीवाच्या छातीवरती माझ्या नावाचा टॅटू आहे. मी जर हट्ट केला नसता तर आज ही वेळ आली नसती. हे सगळं बोलत असते ती म्हणजे काव्या. काव्याला खूप त्रास होऊ लागलेला असतो. काव्या म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आज हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे. तर ही जबाबदारी मला उचलायला हवी आहे, कारण माझ्यामुळं जर जीवाला त्रास होत असेल तर मलाही त्रास करून घेतला पाहिजे. असं म्हणत काव्या जी आहे ती आता वेड्यासारखी वागत असते आणि तिथं असलेली पट्टी तिने उचललेली असते आणि स्वतःच्या हातावरती त्या पट्टीने ती मारून घेत असते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं माझ्यामुळं झालं, या सगळ्याला मी जबाबदार आहे. तर हे सगळं मी आता स्वतःला त्रास करून घेतला पाहिजे. आज जीवा तिथं अंथरुणावर लोळत आहे. आज त्याचा वाढदिवस आहे आणि तरीही त्याच्यावरती ती वेळ आलेली आहे, ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे आलेली आहे, असं म्हणत तिने स्वतःला आता त्रास करून घ्यायला लागलेली असते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की माझ्यामुळे जर जीवाला त्रास झालेला असेल तर मलाही त्रास झाला पाहिजे. आज नंदिनीताईला मानिनी काकू एवढं बोलल्या, हे सगळं माझ्यामुळंच झालेलं आहे, असं म्हणत सगळ्या गोष्टीचा ब्लेम स्वतःवर घेत काव्या स्वतःला त्रास करून घेत आहे. आणि काव्या तिथं एकटीच असते, तिच्याकडे कोणीही नसतं आणि तिने स्वतःला मारून घेत असते. इकडे आता मानिनी जीवाच्या जवळ असते आणि जीवाला त्रास होत असतो आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं ते म्हणजे बाहेरून नंदिनी पाहत आहे आणि मानिनीला खूप राग येतो. मानिनी उठते आणि नंदिनीच्या तोंडावरती तो दरवाजा जो आहे तो बंद करून घेऊ लागते. नंदिनी तिथून पाहत असते. ही गोष्ट मानिनीला अजिबात आवडलेली नसते. मानिनीचं असं म्हणणं आहे की नाही, आज जीवाची अवस्था झालेली आहे ती तुझ्यामुळे झालेली आहे, तू या सगळ्याला जबाबदार आहे. आधी जर या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता तर आज जीवाच्या बाबतीत हे सगळं घडलंच नसतं. मी तुला आवर्जून सांगितलेलं होतं आणि आता काळजी करून काहीही उपयोग नाही, या सगळ्या काळजी करण्याला काहीही अर्थ नाही, असं तिचं बोलणं चाललेलं आहे आणि ती मात्र बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण आहेत, परंतु जीवाच्या बाबतीत इकडे काव्याही कासावीस झालेली आहे आणि नंदिनीची ही अवस्था तशीच आहे. इकडे आता पार्थ बाहेर आलेला असतो, कारण मानिनीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. अगदी इकडे नंदिनीच्या तोंडावरती तो दरवाजा बंद केलेला असतो. पार्थ तिथं आलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो, हे बघा नंदिनी, मी तुम्हाला काय सांगतोय, आत्ता आई ना खूप कासावी झालेली आहे. नंदिनी म्हणते की जीवा कसे आहे, त्यांचा ताप कमी आला का, काय झाले नक्की, शुद्धीवर आले का, त्यांना शुद्ध आली का, असे अनेक प्रश्न नंदिनीला पडलेले असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंदिनी विचारत असते. पार्थ सांगतो की त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण एकच उत्तर आहे, ते म्हणजे जीवा अजून शुद्धीवर आलेला नाही, त्याचा तापही कमी झालेला नाही, त्याचबरोबर त्याच्या बाबतीत जे काही घडत आहे ते खूपच भयानक असं आहे. त्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे, त्याची जखम चिघळलेली नाही, हेही त्याने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो, काही झालं तरीही आई आहे ना ती खूप पॉझिटिव्ह आहे आमच्या दोघांच्या बाबतीत. एकदाच आई मला ओरडली होती आणि तिने माझ्यावरती हात उचललेला, ते म्हणजे जेव्हा माझ्याकडून जीवाची काळजी घ्यायला सांगितली होती आणि मी ती काळजी घेऊ शकलेलो नव्हतो, तेव्हा आई आणि माझ्यामध्ये हे घडलेलं होतं. आणि जीवाच्या बाबतीत ती जास्त पॉझिटिव्ह आहे ना, कारण त्याला जर काही झालं तर तिला ते सहन होत नाही, म्हणून हे सगळं झालेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो बरोबर आहे. तेव्हा तो म्हणतो की ताप अजून उतरलेला नाही. मग नंदिनी म्हणते की मी थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन जाते. तेव्हा पार्थ म्हणतो, हो मला आईनं तेच आणायला सांगितलेलं आहे, तुम्ही घेऊन गेलात तर तिला आवडणार नाही हे मलाही माहिती आहे, पण जीवासाठी तुम्ही हे घेऊन जा, ॲटलिस्ट त्या निमित्ताने तुम्हाला जीवाकडे जाता येईल आणि जीवाच्या जवळ बसता येईल, जीवाची काळजी घेता येईल, असं सगळं पार्थ इकडे सांगत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की खरंच थँक्यू. नंदिनी आता थंड पाण्याच्या पट्ट्या जीवासाठी घेऊन जाणार असते. पार्थने एवढं सगळं तिला समजून सांगितलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, खरंच थँक्यू, मला ना खरंच काळजी वाटत होती, तुम्ही मला येऊन सांगितलं, त्यामुळं मला खरं तर बरं वाटलेलं आहे. हे सगळं घडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की पार्थ नंदिनीला समजवत असतो, हे सगळं काय झालं जीवाच्या बाबतीत माहीतच नाही आहे, हे सगळं कसं झालं, शेकोटीच्या जवळ नक्की काय झालेलं आहे हे कळतच नाही आहे, कारण तिथे नंदिनी जाऊन पोहोचलेली असते, काव्या तिथं असते. यांनी घरातल्यांपासून जरी ही गोष्ट लपवलेली असली तरीही पार्थ आणि नंदिनी या दोघांनाही काव्यावरती संशय आलेला असतो, नक्की असं काय घडलेलं आहे. आणि काव्या आणि जीवा हे दोघंच तिथं होते आणि मग का जीवाने स्वतःला असा त्रास करून घेतलेला आहे, असे प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नाचं उत्तर फक्त मिथुन काका आणि जीवा हे दोघंच देऊ शकतात, कारण मिथुन काकांनाही माहिती आहे की याबाबतीत काय झालेलं आहे. इकडे काव्या रूममध्ये झोपी गेलेली असते
आता पार्थ रूममध्ये आलेला असतो. तो काव्याकडे पाहतो आणि तो म्हणतो की ह्या तर एवढ्या लवकर झोपी गेलेल्या आहेत. असं कधी घडत नाही मोस्टली. ताप वगैरे आलाय की काय असं म्हणत डोक्यावर हात ठेवून तो ताप चेक करतो. पण तिला तापही आलेला नसतो. तो म्हणतो मग काय झालेलं आहे. ठीक आहे जाऊ दे. आणि खूप हट्टी आहेत ना. आणि मग तो म्हणतो की त्यांनी जेवायला उठलं पाहिजे. असं म्हणत तो तिला उठवू लागतो. पण काव्या मात्र उठतच नसते. काव्या तशीच झोपून असते. आणि काव्या तिथं उठत नाही हे पाहतो. आणि तेवढ्यातच काव्याचा हात त्याला दिसतो, ज्या हातावरती जखम झालेली असते आणि ज्या हातावरती एवढं सगळं ते जखमीचे वण असतात. तेव्हा तो म्हणतो की हे वण कसले आहेत, नक्की काय झाले. काव्याने स्वतःला शिक्षा करून घेतली की काय, काव्याने स्वतःला मारून घेतले की काय, हे सगळं पार्थच्या लक्षात आलेलं असतं. आणि पार्थ काव्याकडे पाहू लागतो. त्याच्या लक्षात आल्यानंतर मग पार्थने तिथे मलम घेतलेला असतो. आणि मग ती क्रीम आहे, ती क्रीम काव्याच्या हाताला तो लावायला घेतो. काव्याच्या हाताला तो क्रीम लावतो आणि त्यानंतर काव्याची काळजी घेत असतो. म्हणत असतो की हे सगळं काय आहे, पण काव्याने स्वतःसाठी का करून घेतलं हे सगळं, काय संबंध होता, काव्य असं का वागले आहेत, स्वतःला का शिक्षा करून घेतली. ठीक आहे, जेव्हा त्या उद्या उठतील ना तेव्हा मी त्यांना विचारेल. हा विचार इकडे त्याच्या डोक्यात आलेला असतो. आणि मग काव्याच्या हाताला क्रीम लावून देत तो काव्याची काळजी घेऊ लागतो. इकडे मात्र पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे पार्थ तिची काळजी तर घेत असतो, पण म्हणत असतो की हे सगळं का झालेलं आहे, या सगळ्यामागे काय आहे हेतू, कशामुळं काव्याने स्वतःला एवढा त्रास करून घेतलाय, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे तो काव्याच्या हाताला मलम लावून देतो, काव्याची काळजी घेतो आणि म्हणतो की या सगळ्या गोष्टींचा उलगडा नंतर होईल. पण त्याच वेळी तिथे आता टायटल सॉन्ग चालू झालेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. म्हणजे पार्थ हा काव्याची काळजी घेत आहे. त्याचबरोबर काव्याबाबतीत त्याच्या मनामध्ये ज्या भावना येत आहेत, मग त्याला जाणवू लागलेलं असतं की खरंच काव्या आणि मी आम्ही दोघंजण एकत्र येण्यासाठी, म्हणजे खरं तर पार्थला पण तो संसार करायचा आहे. त्याने ते ॲडजस्टही केलेलं आहे की ठीक आहे आता जे घडत आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. लग्न तर झालेलं आहे, पण इकडे काव्याच या गोष्टीसाठी तयार होत नसते. ही गोष्टही त्याच्या लक्षात आलेली असते. आणि म्हणून तो प्रत्येक वेळेस काव्याची समजूत घालण्याचा, काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. एकतर काव्याचं वय लहान आहे, त्यात ती अल्लड आहे आणि अचानक तिच्यावरती ह्या लग्नाचं प्रेशर आलेलं आहे. आणि त्यामुळंच तो काव्याची काळजी घेत असतो, काव्याला समजून घेत असतो. घरातली प्रत्येक व्यक्ती काव्याला समजून घेत असते. आणि आज काव्याच्या या हट्टीपणामुळे जीवाची ही अवस्था झालेली असते. इकडे नंदिनी जेव्हा आता थंड पाणी आणि कापड घेऊन निघालेली असते तेव्हा समोरून जीवा येतो आणि नंदिनीला म्हणू लागतो की काय चाललंय तुझं, मला इथे एवढा त्रास होत आहे आणि तू माझ्या शेजारी आलेली नाहीस. दरवाजा उघडून चालत जीवा आलेला असतो. जीवा म्हणतो की मी आता उठलो आणि पाहतो तर काय तू माझ्या शेजारी नाहीये. तू जेव्हा आजारी होती तेव्हा मी तुझी किती काळजी घेतलेली, आठवते का तुला, आणि हे सगळं काय केलंयस तू, म्हणजे तुला माझ्याजवळ यायचं नाहीये. तुला आईने सांगितलं ना, आई ओरडली ना तुला आणि तू आईचं ऐकलं आणि तू आली नाहीस. असं म्हणत जीवा आहे तो नंदिनीला जाब विचारू लागतो. नंदिनी रडायला लागते. नंदिनी म्हणते तसं नाहीये. जीवा म्हणतो की हे काय चाललंय तुझं, मला कळतच नाहीये, म्हणजे मी तुझी काळजी घेतलेली आहे पण तुला माझी काळजी घेऊ वाटत नाही. हे सगळं नंदिनीला आठवत असतं आणि समोरून जीवा तिला बोलत असतो. तेव्हा मात्र नंदिनी जी आहे ती कासावीस होत असते. नंदिनी म्हणत असते की नाही जीवा. जीवा चिडलेला असतो. जीवा म्हणत असतो की बस आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे. असं म्हणत जीवा नंदिनीला ओरडत असतो आणि नंदिनीला म्हणत असतो की आता बस झालं, आता मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आणि तूच हे सगळं केलेलं आहे आणि तुला माझी जराही काळजी वाटत नाही. असं म्हणत नंदिनीच्या तोंडावर जीवाने दरवाजा लावलेला असतो आणि त्याच्या छातीमध्ये दुखायला लागलेलं असतं. आणि नंदिनी मात्र त्याची समजूत घालत असते, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवाने तर दरवाजा तिच्या तोंडावरती लावून घेतलेला असतो. आणि नंदिनी धाडकणात येते आणि जीवा जीवा तुम्ही कसे आहात असं म्हणून त्याच्याशी बोलू लागते. तर इकडे मानिनी उठते आणि म्हणते तू का आलीस, हे सगळं तुला मी सांगितलंय ना लांब राहायचं इथून, मग का आलेली आहेस तू, काय संबंध आहे तुझा, तू कशाला आलीस इथं. असं म्हणत मानिनी ही बोलत असते, त्याला ओरडत असते. आणि त्यासोबतच इकडे नंदिनीला घरातून रूममधून बाहेर काढते. मी हे सगळं पार्थला सांगितलं होतं ना, पार्थने हे केलेलं नाहीये ना, मी बघते काय करायचं ते, तू घेऊन यायची काहीच गरज नव्हती. असं म्हणत मानिनीने नंदिनीच्या हाताला पकडलेला आहे आणि तिला घेऊन खेचतच बाहेर आलेली आहे आणि तिला सांगत आहे की तू आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे. असं म्हणत तिला रूमच्या बाहेर काढलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र नंदिनीला
खूप वाईट वाटत असतं. म्हणजे नंदिनीला तो झालेला भास होता. जीवा उठलेला आहे, नंदिनीला आवाज देतोय, हे सगळं नंदिनीला भास झालेलं होतं. त्यानंतर आता मानिनी म्हणत असते की हे सगळं जे काय करणार आहे ते मी करणार आहे, तू काहीही करायची गरज नाही. जीवाच्या बाबतीत जे काय होईल ना ते सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. आता जीवाची जी अवस्था आहे ना त्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. तुला मी सांगितलं होतं त्याची जबाबदारी घ्यायला, त्याची काळजी घ्यायला. आता त्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू माझ्या समोरही यायचं नाही, जीवाच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. असं म्हणत आता मानिनीने इकडे नंदिनीला जवळजवळ हाकलूनच दिलेलं असतं. तेव्हा ती स्वतः येते. तिथे पार्थ आलेला असतो आणि पार्थला म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना थंड पाणी आणि कापड आणायला, तू का आणलेलं नाहीये? तेव्हा पार्थ म्हणतो की आई काय चाललंय तुझं, हे काय वागतेस तू हे सगळं? अगं तुला माहिती आहे ना तू कशी आहेस, मग का असं? तुला माहिती आहे ना नंदिनीने आजपर्यंत काय केलेलं आहे, ती कधी चुकते का? सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित घेते, मग आत्ता का तू तिला दोष देत आहे? आत्ता का तू तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे? हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव पार्थ, एक सासू होण्याआधी, एक चांगली व्यक्ती होण्याआधी मी एक आई आहे. आणि जर माझ्या मुलांच्या बाबतीत काही चुकीचं झालं तर मी वाघीण बनायला पण एक आई मागे पुढे पाहत नाही, एवढं लक्षात ठेव. कारण आज तिच्यामुळे झालेलं आहे, तिच्यावर मी ती जबाबदारी दिलेली होती. अरे आज माझ्या जीवाचा वाढदिवस आहे, जाताना तुम्ही एकत्र गेला होता आणि येताना कसे आलेले आहात बघते ना मी. हे सगळं कोणामुळे झालंय सांग ना? या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्याला जबाबदार नंदिनी आहे. नंदिनीमुळे हे सगळं झालेलं आहे. असं म्हणत आता नंदिनीला दोष द्यायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे मानिनी आता जीवाशी बोलत असते. आणि इकडे पाहायला मिळतं की आता मानिनी जीवाच्या शेजारी असते आणि ती पाहते, तिला आवाज येऊ लागतो. आणि मग आवाज आल्यानंतर मानिनी जी आहे ती पाहते, ती खाली जाते तर नंदिनी ही आरती करत असते. खूप मोठ्याने आवाज येत असतो म्हणून घरातले सगळेजण तिथं जमलेले असतात. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आणि सगळेजण तिथं जमलेले असतात आणि ते पाहत असतात. तेव्हा मात्र नंदिनी जी आहे ती आरती करते आणि त्याचबरोबर शंखनाद तिथं करते आणि सगळेजण पाहत आहेत. सगळेजण तिथं आलेले आहेत. सगळ्यांना आता प्रश्न पडलेला आहे, नंदिनी जीवा शुद्धीवर यावा यासाठी तिचे सगळे चाललेले प्रयत्न असतात. जीवासाठी नंदिनीचं काहीही करण्याची तयारी असते आणि जीवासाठी हे सगळं ती करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता नंदिनी सगळ्यांना आरती देते. सगळेजण आरती घेतात आणि नंदिनीकडे पाहू लागतात. त्यानंतर नंदिनी हे सगळं बोलत आहे, करत आहे. तेव्हा मात्र मानिनीला पुन्हा राग येतो. मानिनी म्हणत असते की हे सगळं मी सांगितलं होतं ना तेव्हा करायला पाहिजे होतं, मी तुला आवर्जून सांगितलेलं होतं ना आणि जीवाची तुला काळजी घ्यायला सांगितलेलं होतं ना, मग तू का केलेलं नाहीस हे सगळं? असं म्हणत ते बोलत असतात. आणि मग इकडे नंदिनी स्वतःहून म्हणत असते की मी आता तुम्हाला शब्द देते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आता मानिनीला शब्द देत आहे की लवकरात लवकर जीवा शुद्धीवर येईल आणि जीवा शुद्धीवर येताच या सर्व गोष्टींचा उलगडा होईल असं तिचं म्हणणं असतं. जीवा शुद्धीवर आला की सगळ्यांच्या समोर सगळं सत्य येईल. आणि मग इकडे नंदिनी सांगत असते जेव्हा तो शुद्धीवर येईल तेव्हा पहिलं तुम्हालाच तो पाहिल आणि लवकरच जीवा शुद्धीवर आलेला असेल असा शब्द नंदिनीने मानिनीला दिलेला आहे. मानिनी मात्र भयानक चिडलेली असते, तिला खूप राग येत असतो. परंतु आता नंदिनीने या सगळ्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि मग काव्या इकडे उठलेली असते. काव्या आणि पार्थ बोलत असतात. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की हे सगळं काय झालंय, या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी त्याचबरोबर सगळेजण आहेत. काव्या म्हणत असते की जेव्हा येईल ना शुद्धीवर तेव्हा नंदिनी तिथे येते आणि म्हणते की हो नक्की येईल. आणि तिने वटपौर्णिमेसाठी आता साडी घेऊन काव्याकडे आलेली असते, का तर वडाची पूजा करायला गेलं पाहिजे असं तिला वाटत असतं. आणि मग काव्याला घेऊन आता ती वटपौर्णिमा साजरी करणार असते आणि लवकरच जीवासाठीही प्रयत्न करणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.